इकडे जाते काय सांगत ऐक बस इथं तुम्ही लोक सांग बस. रिपोर्ट हा या रिपोर्टवर चांगला रिपोर्ट नाही मुलगी वाटते. हा त्यामुळे जर तुला अजून कन्फर्म पाहिजे पण आता मुलगी आहे का? तुम्ही बघितलं ह्याने अजून 101% कन्फर्म होईल पण ह्या साईडने पण कन्फर्म पण तरी सुद्धा हा केलेला जास्त चांगला. काय करायचं हा तपास एक निडरने आम्ही पाणी काढून पण आता सोनोग्राफी झालीच ना त्यांची. नाही बघा समजवताना तुम्ही बसा काय मला थोडं नाही इलाज आहे जे काय आहे ते काय मी त्याच्यात काही सेट नाही बदलू शकतो. काय सांगा माझं सांग. याला गर्भजल परीक्षण म्हणतात. सुईद्वारे थोडंसं पाणी काढून घेतलं जातं गर्भजलाचं आणि ते तपासून परत कन्फर्म केलं जातं. आता तर गप्पाच का सोनोग्राफी तर आपल्याला मला प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. मुलगी आहे समजली गोष्ट. ठीक ठीक. काळ्या दगडावरची वेग त्यात मला उलट सुलट काही विचारू नका. जे आहे तो रिपोर्ट मी सांगेन. ठीक. आता याचा पुढचा निर्णय तुमचा. जसं मी काल सांगितलं विचार करतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी माझ्या साईडने काल स्पष्ट सांगितलं होतं मुलगी असेल तर तुम्हाला ताबडतोब अबॉर्ट करावं त्यात विचार करायचा असेल तर तुम्ही विचार करा. परत माझ्याकडे मी करणार नाही. साहेब पैसे दिले 30,000 रुपये तुम्हाला दिलेत तर मग काय झालं? नाही ते नाही तुमच्याकडेच करायचंय. येऊन जाऊन नाही नाही तुम्ही मला पैशाची धमकी नका देऊ, प्लीज. नाही प्लीज तसं नाही करू. सगळ्यांकडे येऊन जा तुम्ही. नाही तुमच्याकडे उपकार नाही केले. तुमच्याकडेच करणारे यासाठीच पैसे दिले सर मी. पण मी माझ्या स्पाईनने पूर्ण स्पष्ट बोललेलो आहे की तुम्हाला जर निगेटिव्ह असेल रिपोर्ट तर ताबडतोब अबॉर्ट करावा लागेल. बोललो की नाही बोललो? तुम्ही मला एवढे बोलत मी कपडे घेऊन यायचं की नाही का नाही बोललात? बोल. आता का पालटता? नाही नाही पालट हे तू कर त्यांच्याप्रमाणे. ते घरी काय सांगायचं बघूया. नाही नाही मी काय म्हणतो इंजेक्शन काय नाही घ्यायचं किंवा नाही घ्यायचं तुझी इच्छा. तुला नाही करायचं तुझी इच्छा. तू जाऊ शकते फक्त मी परत 30,000 रुपये दिले ते पाण्याने म्हणून समजायचं. आपला रिपोर्ट मिळाला काम झाला. आता तुला ठेवायचं तर मुलगी ठेव. त्याचं काय सोनोग्राफी केली ना डोळ्यासमोर झालं नाही झालं नाही. तिला खात्री नसेल तू अजून 10 ठिकाणी ह्याच्यासाठीच मी हे करतो. याला मला माहिती नाही तिकडे बोलणार पण नाही सोडा. त्याला थोडं चांगलं मी त्याचं काय तुम्ही काळजी करू. नाही काय करायचंय आहे ते बदल. एक पहिलं झालं 2 महिन्यात असताना हे तिसरं प्रताप असताना आता ते मुलगी आहे. आता काय नाही घरचे ऐकत नाही. फार बारीक आहेत घरचे. तिला डिलिव्हरीला तिकडे पाठवतो. तिकडे काय झटमारी करायची करू दे. तू आपली तू आजच्याच गाडीला बस. त्यांचा चांगलपणा त्यांनी 30,000 घेऊन आपल्याला मदत केली या सगळ्याला. त्यांचा चांगलपणा म्हणून पैसे तुला असं वाटतं डॉक्टरने फुकट पैसे घेऊन पैसे असं काही नाही. काय तुला पैसे पैसे घेऊन नाही तुझ्या आईचे पैसे तुला आईला देऊन टाक ना. तू तुझ्या खात्यावर काढले ते पैसे मी माझ्यावरती देतो ना त्यांना. नाही खरंच घे. आता समजा तू डिलिव्हरीला गेलीस तर तुला इंजेक्शन घ्यायला लागणार की नाही तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे डिलिव्हरी होणार आहे काय बघा तर तुम्ही सांगतच होणार मी. तुझ्या उद्या तू अशी वागलीस तर लोक सिझर करतील पटकन. ठेवणारच नाही तुला बॅलन्स. आणि एका सिझरचा 60-70 हजार तुला खर्च द्यायला लागेल. आता हे जर तुला नको असेल तर तुला आम्ही काही इंजेक्शन वगैरे काहीच देत नाही ना. तू बघितलंस ना मुलगी म्हणून कळलं ना तुला का नाही कळलं? डॉक्टरांनी सांगितलंच ना. आता ते खोटं थोडी सांगणार आहे. आता काय जे बाहेर आल्यावर दिसणार त्याच्यात खोटं काय बोलायचं मला? ते काय लपणार आहे का? तुम्ही सांगा तिला आता तुझं काय करणार सांग. शांत मी बोलतो. तुला काय करायचंय? तुझं काय मत आहे? ठेवायचंय का तुला? तिकडे झक मारणार आपली तू आपली नाही काय माहिती का हे डोक्यात त्रास हे सगळं करायचं. पदरचे पैसे घालवायचे 30,000 रुपये. कोणी सांगितलं सगळं करायला? मुलगी परत त्याच्यात दोष कोणाचा त्या नंतरचा भाग. तिकडे आईकडे जा आणि झक मार तुझी तिकडे. नाही तिला तसं नाही म्हणायचं. तिचं काय म्हणणं मला इंजेक्शन नको. पण आता असं कुठलं प्रोसिजर आहे? गरज पडली तर सगळं करावं लागतं का नाही लागणार? नाही पण आता हे प्रोसिजर काय असतं तुला माहिती आहे का? हे कसं होतं? त्यात कुठे आपण चिरत नाही फाडत नाही टाका घेत नाही काही नसतं. ते काही करून ते सर ते राहू देत इथे ऍडमिट हो आणि ते पहिलं उद्यापर्यंत ते खाली कर. नाही नको होईल ते ऍडमिट होईल. तेच सांगतो ना काय करावं लागतं तेच सांगतो तुला. डोक्याला त्रास नको. हे जे बाळ आहे या थैलीच्या आत आहे बरोबर. ते थैलीचं तोंड आहे. आता थैलीचं तोंड एवढंच आहे म्हणजे
आता त्याला आम्ही औषधं फक्त सोडत जातो. जसं मी तुला काल तपासलं ना, त्या जागी औषधात गोळ्या स्वरूपाचं औषध सोडलं जातं, ते विरघळतं तिथल्या तिथे, आणि मग हे थैलीचं तो मऊ पडून उघडायला लागतं आणि सगळं बाहेर आहे. त्यात आपण कुठेही टाका घेत नाही, कापत नाही, काही नाही. तुझं झालं नाही एकदा असं? झालं नाही, सांगितलं मी तुम्हाला 2 मिनिट. होतं मग तेव्हा काहीच नाही तसंच केलं. तसंच आहे. नाही पण मी आपलं चिडू नका, पण त्यांनी सांगितलं व्यवस्थित. बरोबर आहे बाबा. आता स्पष्ट बोल असल्याशिवाय मी बोलणारच नाही ना. तुम्ही होता ना त्यांच्यासोबत, बाकी काही नाही, स्पष्ट खात्री असल्याशिवाय बोलणारच नाही. तुला हा तपास पाहिजे तर हाही करून देतो. डॉक्टर होते ना समोर त्याच्या वेळी हो, तुमच्या डॉक्टर साहेब होते. मग काय चिंता कशाला करतो, त्यांनी बघितलंय स्वतः. तू बाबा टेन्शन घेतो. तू त्यांचा ऐक आणि माझ्या सुटका करणार तर तू आपली झक मारतो आपली. ऐक माझं, त्यात काही बदल ऐक राहतेस का? 30,000 रुपये वर नव्हते आले माझे. एवढा त्रास करून ते फोनवर संपर्क करून त्यांचं बिचारांचा संपर्क करायला तू पण काय करत बस. काही बोलायचं नाही अशा वेळी. नाही काय करायचं, बायको साहेब काय तर नाही, असं असतं म्हणून झगझग करायची, गाडीचे धंदे करायचे, पैसे मिळाले 30,000 रुपये तुम्हाला द्यायचे आणि ते परत करून नाच्या करून परत हे असं परत तिचं अजून. तू का काय म्हणते, तिथं काय म्हणण्याचं? तुला काय भीती वाटते का? मग राहून दे, भीती वाटते. 9 महिने कमी भीती वाटेल मग. नाहीतर ते व्यवस्थित होऊ देत ना ते डिलिव्हरी, आणि तू तिकडे जा. तू काय आणि तोंडाचा शब्द काढला ना तर तू माझ्याशी गाठी, तिकडेच राहायचं, मग इकडे यायचंच नाही. डिलिव्हरी होऊ दे, तिची इच्छा सुटली होती. नाही आता हे 2 दिवसात तोंडातून काढू नये म्हणून ते सांगतोय तिला मी. नाही, तिचं म्हणणं असं की आईला काय सांगायचं असं असंच ना. काहीच नाही. मग कुणाला काय सांगायचं? मी कशाची? कोणालाच काही सांगायचं. आई जर असती, आई आणि तिचे वडील, तिचे भाऊ सगळे हरामी, ते जाऊ दे, ते कशाला बोलाय. ऐक ना माझं, तुला एक काम कर. तुला जर का भीती वाटते तर कसली भीती वाटते ते म्हण. तू डिलिव्हरी करणार नाहीस का भिवून? ते काय मुलं आता 17 वर्षाची पूर्ण डिलिव्हरी झाली बघ. काय तो पोरगा तिथंच आहे अजून तिथं. जाऊन विचार. हे होऊन तर छू नाही केला त्या पोरी. 17 वय आहे तिचं, 10वी पास. तू काय घाबरतेस? आता एक दिवस जाईल का मला तुम्ही? उद्या मी तुम्हाला 100% येते, तिला करतो मी सगळं, तुम्ही नका काळजी करू. हे माझ्याकडे जबाबदारी लागेल, तिला काय करायचं. नाही नाही, तसं नसतं. नाही करू, नाही तर तिला सरळ आजच्या जागेच तुला बसवून देतो. तू जास्त नकडे करायला लागेल. तिला पाठव, तिला मी बोलतो. कशाला राग? ते वैतागली आधीच ती, आणि त्याच्यात तिला वाटलं की माझ्यावर गैरसमज दाखवत आहेत माझ्यावर. मी म्हटलं तिला जाओ देखो क्या बोलते हरामी. पाणी मिळतं बघा. तुम्ही गेला तर डॉक्टरने सांगितलं व्यवस्थित काय ती रिपोर्ट नाही, पण सोनोग्राफी व्यवस्थित केली ना त्याने, मुलगी म्हणून सांगितले म्हणून विचार. ते डॉक्टर एक्सपर्ट आहे ना सोनोग्राफी, हे नाही करत सोनोग्राफी. अच्छा तेच करतात ते, पण व्यवस्थित त्यांना अनुभव आहे ना. असं तुम्ही सोबत जाते का सोनोग्राफी रूममध्ये? ती घाबरायला लागली, काय करणार. तिला बसू दे थोड्या वेळ. तिला बसू देत, मी समजावून ठीक हो आहे. चल तिला थोडा वेळ देऊ आपण, अर्धा तास. म्हणून बसू दे तिला. उगी रागराग करून त्यातलं काही नाही. घरी गेलास ना, तुला मी सांगतो, घरी गेला तर होतं काय, मग 4 लोकांना सांगायचं मुलगी आहे, मग हे होणार, मग ते भांडण होणार, कशात काही नाही आता सांगणार नाही मग सगळं निपटायचं. बघा हे हिथंच मी विषय सोडलेला आहे. तुम्ही मला मुलगी म्हणून सांगितलं
विषय संपला, मी इथंच विषय हे सगळं इथं सोडतोय मी. तो त्याची चिंता करू नका. कसं असतं, हे इश्यू डिस्कस जेवढा होणार ना तेवढा त्याला वाटा पडतात. त्या वाटा नाही करू एकदा ती नाही, तुम्ही गेला तर मग मला जरा खात्री केली. तुम्ही सांगता तुमच्या तोंडाने. गिऱ्हाईकाच्या दृष्टीने आम्ही घेणारच. हा, मी तेच म्हणते, मला तुमच्यावर विश्वास आहे. गिऱ्हाईक मला ते कोण असेल त्यांच्यावर विश्वास स्वतः नाही. का गेलो त्याचं कारणच आहे की मला प्रत्यक्ष पाहिजे असतं. मी हा दुसरा तपास केला असता तरी ठीक आहे, पण तो जर का डाऊटफुल असता तर मी नक्कीच हा केला असता. तो त्यात मला डाऊटच नाही म्हटलं मग उगाच कशाला दुसरा पेन पण मारा. त्यांनी सांगून टाकलं ना, त्यांनी पण स्पष्ट दिसतं पण काय हे मोठं आहे. 5 महिने मी तेच म्हणतो ते आता 5 महिन्याचे मी आजोबाला कळतं. हा 2 महिन्याचं चालू आहे. 9 आठवड्यापासून नाही पण ते बाळ हे तरी व्हायला त्याला पाहिजे. कोरॅनिक बाईट्स म्हणतात. कोरॅनिक काढतो आपण. अच्छा. बेहोश करून असते ती प्रोसिजर. कोरॅनिक ठीक आहे, तुम्ही जरा सांगा. नाही तू शांत राहा, तू भेटूच ना मग. मी नाही भेटत, मी चहावर घेऊन. तुम्ही सांगा त्याला, सोपं करा, तिला सांगा, समजून सांगा. ऐका ना, मी मोसमीचा ज्यूस घेऊन येते, तिला ज्यूस हवा आहे. बसू दे ना तिला. इथं बस, तुम्ही दोघी इथं बसा. मी ज्यूस घेऊन मैं येते. नहीं रुको, तू तिच्या सोबत थांब. मैं क्या बोल रहा हूँ उसके साथ रुको तुम. डॉक्टर साहब समज तुम्हाला, तुम भेटो, मी आणतो ज्यूस तिला. ठीक आहे, या. तुम्ही आणि शांतपणे बसवायला. बसवायला हो ना, काय तुम्ही